नमस्कार भावी शिक्षकांना, अभियोग्यताधारकांना, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की निवड यादी कधी लागेल, निवड यादी कधी लागेल. आम्ही तर प्रेफरन्स लॉक केलेले आहे. 16 तारखेला प्रेफरन्स लॉक करण्याची शेवटची संधी होती. मग निवड यादी कधी लागेल, प्रत्येकाच्या मनात एकदम विचार येत आहेत. काही लोक म्हणत आहेत की शिक्षक भरतीवर स्टे आला, टेलिग्रामच्या माध्यमातून असेल, न्यूजपेपरच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल. प्रत्येकजण सांगतोय की निवड यादीला शिक्षक भरतीला स्टे आला आहे. मग ऑथेंटिक माहिती काय, निवड यादी कधी लागणार, हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण त्यावेळेस देखील खूप क्युरियस होतो की प्रेफरन्स कधी येतील. मेपासून तर जुलैपर्यंत आपण वाट बघितली. आपल्याला माहिती आहे की 2 महिने हे सरकार काय करतं आहे. आपण प्रत्येकाच्या आपल्याला माहिती आहे की एक्सायटेड होतो की कधी हे प्रेफरन्स आपल्याला येतील. आणि अशी वेळ आली की प्रेफरन्सची मुदत देखील आली, प्रेफरन्स लॉक करण्याला संधी देखील मिळाली. आणि आता प्रेफरन्स लॉक देखील झाले आहे. 16 तारखेला 11:59 विद्यार्थी मित्रांनो प्रेफरन्स लॉक करायला संधी होती आणि ते प्रेफरन्स लॉक देखील झाले आहे विद्यार्थी मित्रांनो. मग आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की निवड यादी लागणार कधी, कारण भरपूर सारे अफवा या सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरल्या आहे. आपल्याला माहिती आहे 2022 आपण दाखला घेतला तर अनलिमिटेड प्रेफरन्स होते विद्यार्थी मित्रांनो. एका विद्यार्थ्याला हजार प्रेफरन्स आले होते आणि त्यांनी सगळे प्रेफरन्स लॉक करून दिले होते. परंतु ह्यावेळेस लिमिटेड प्रेफरन्स ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. अनलिमिटेड प्रेफरन्स देखील असून देखील निवड यादी ही 10 ते 12 दिवसात लागली होती. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, विसरता कामा नये. परंतु ह्यावेळेस तर आपल्याला माहिती आहे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 100 आणि विथ इंटरव्ह्यूसाठी 50 अशी 150च प्राधान्यक्रम आपण लॉक केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. काहींनी तर तेवढे देखील केलेले नाही, कारण तेवढे आलेही नव्हते विद्यार्थी मित्रांनो. 100 आपले विदाऊट इंटरव्ह्यूसाठी. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की अरे ही यादी लागेल कधी. तर आपण जर मागचा दाखला आपल्यामध्ये आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं की निवड यादी ही 25 तारखेपर्यंत 100% लागणार आहे. 2 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ त्यावर बनवला होता. परंतु भरपूर असे अभियोग्यताधारक आहे, त्यांची कॉल आली की सर की आज अशी बातमी कळाली आहे की शिक्षक भरतीवर स्टे आला आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीवर स्टे येत नसतो. 2022चा अनुभव आहे. 2022ला असे खूप मोठ्या कोर्ट केसेस आणि शिक्षक भरती हे नातं खूप जवळचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती म्हणजे कोर्ट केसेस आल्याच, परंतु कोर्टात शिक्षक भरतीवर जर इतक्या केस आल्या तितक्या केसला तोडगा निघाला, परंतु शिक्षक भरतीवर स्टे कधी आला नाही. कारण आपल्याला माहिती आहे प्रशासनाने काय सांगितलं तर विद्यार्थ्यांसाठी त्यांना शिक्षक पाहिजे. आपल्याला जॉब मिळावा, आपल्याला रोजगार मिळावा म्हणून शिक्षक नाही, तर विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पाहिजे. कारण असे भरपूर गाव आहेत, खेडे आहेत, शहरं आहे, तिथे विद्यार्थी भरपूर आहे परंतु शिक्षकच नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, त्यांना शिक्षक पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीत पाहिजे. म्हणून स्टे हा शिक्षक भरतीवर येत नसतो विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट ध्यानात ठेवा. 2022 साली अशा अनेक कोर्ट केसेस झाल्या, डिले झाला थोडासा, परंतु कधीही स्टे हा शिक्षक भरतीवर आला नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ध्यानात ठेवा, यावर्षी देखील शिक्षक भरती ही मोठ्या प्रमाणात 30,000 पदं भरली जाणार आहे. आणि लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 16 तारखेला प्राधान्यक्रम लॉक करण्याची शेवटची डेट होती आणि 17पासूनच याच्यावर प्रोसेसिंग सुरू झाली निवड यादी बनवण्यासाठी. आज 4 दिवस झाले विद्यार्थी मित्रांनो आणि निवड यादी ही अंतिम टप्प्यात आहे. चेक करताय निवड यादी ही 100% तयार झाली आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या क्षणी निवड यादी लागू शकते, उद्या लागू शकते, परवा लागू शकते, 25पर्यंत कधीही निवड यादी लागणार आहे. परंतु तुम्ही म्हणशाल की आता जे इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी कोर्टात धाव घेतली किंवा जे BCom MCom आहे त्यांना प्रेफरन्स आले नाही, तर विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यासाठी मार्ग 100% निघेल. त्यांचा देखील तो अधिकार आहे, ते देखील कोर्टात जाऊ शकतात. त्यांना देखील मार्ग निघेल, मधला मार्ग कोर्ट काढेल किंवा सेकंड फेजमध्ये त्यांना चान्स मिळेल. परंतु शिक्षक भरतीवर स्टे येणार नाही, थोडा डिले होऊ शकतो परंतु स्टे कधीही येणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, 24 तारखेला एक सुनावणी आहे. ती सुनावणी झाल्यानंतर कदाचित शिक्षक भरतीची निवड यादी ही 25ला लागू शकते किंवा कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्याच्यावर तजवीज करून विचारमंथन करून निवड यादी त्याच्या आधी देखील प्रकाशित करू शकते. इव्हन आजसुद्धा होऊ शकते, उद्यासुद्धा होऊ शकते किंवा 25 तारखेपर्यंत देखील होऊ शकते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, निवांत राहा, अलर्ट राहा. लवकरात लवकर आपल्या हक्काच्या स्वप्नाची शाळा तुम्हाला मिळणार आहे. माझे जेवढे अभियोग्यताधारक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रत्येकाला जे सबस्क्रायबर आहे, जे माझे सबस्क्रायबर जे माझे व्हिडिओ रोज बघतात, त्या प्रत्येकाच्या लॉग इनला ती आस्थापना मिळो, प्रत्येकाचं नाव त्या मेरिट लिस्टमध्ये येऊ अशी माझी अपेक्षा आहे. आणि लवकरात लवकर तुम्ही मला PD देखील सेंड करशाल असं मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. जे टेलिग्रामवर असेल किंवा व्हॉट्सअपवर असेल किंवा पेपरच्या माध्यमातून जे काही बातम्या येतात त्याच्यावर विश्वास कदाचित ठेवू नका तुम्ही, कारण हे अफवा पसरत असतात विद्यार्थी मित्रांनो. जसं 2022ला देखील अफवा पसरवले की निवड यादी शिक्षक भरतीवर स्टे आला. आपण बघू शकतो की मागच्या वेळेस देखील भरती ही सक्सेसफुल झाली, थोडी डिले झाली, मान्य करतो, परंतु शिक्षक भरती झाली. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, कृपया काळजी करू नका. शिक्षक भरतीची निवड यादी लवकरात लवकर
लवकरात लवकर एखाद्या वेळेस तुम्ही झोपले असाल आणि निवड यादी लागेल, मग तुम्हाला उठावं लागेल आणि बघावं लागेल लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून का रे माझं नाव आलं की नाही, म्हणून ही निवड यादी कुठल्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, अलर्ट राहा आणि तुम्हाला निवड यादी साठी भरपूर शुभेच्छा. तुमचं देखील सिलेक्शन ह्या शिक्षक भरतीमध्ये हो आणि तुम्हाला स्वप्नातली शाळा मिळो. अजूनही जोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण विथ इंटरव्ह्यूचा कट ऑफ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू सो मच.